काय सांगाल आज भारतीय जनता पार्टीचे तुम्ही आटपाडी तालुका अध्यक्ष आहे, करगणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढताय, काय भावना आहे तुमच्या? कार्यकर्त्यांचा कसा उत्साह आहे? कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आहे की त्यांना असं आज अंग भरून आल्यासारखं त्यांना वाटते की आज उमेदवारी अर्ज दाखल करताना विजयाची खात्री वाटते का? 100% खात्री आहे विजय. काय एवढा विश्वास वाटतोय? कार्यकर्ताच तेवढं चार्जिंग आहेत आमचं की कार्यकर्त्यांनाच वाटते की आजच आमचा विजय असेल. आपण या निवडणुकीला कोणत्या मुद्द्यावरती समोर जात आहे? महत्त्वाचा कोणता मुद्दा आहे? प्रामुख्यानं तुमच्या जिल्हा परिषद गटातल्या अडचणी काय आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? नाही, विकास कामाचं भारतीय जनता पार्टी केंद्रात भारतीय जनता पार्टी आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विकास ह्या विकासावरच आम्ही उमेदवारी केली आहे. एकीकडे शिवसेनेचं एक तगडं आव्हान उभं राहणार होतं असं म्हणत असतानाच तो मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात आलाय असं समजतंय. त्यामुळं ही लढाई सोपी वाटते का अवघड वाटते? लढाई आमची सोपीच आहे, असं काही अवघड काही विषय नाही. ज्यांच्या विरोधात लढताय तुमच्या घरातले रिलेटिव्ह नातेवाईक आहेत? नाही, पक्ष पार्टी हा विषय आहे ना. आम्ही भाजपचा आहे, भाजपचा हे आहे. उमेदवारी करताना पाहुण्याशी काय बोलणं झालं होतं का? नाही, पाहुण्याशी बोलणं व्हायचा काय प्रश्न आहे? ते त्यांच्या पक्षाचं काम करा, मी माझ्या पक्षाचं काम करा. आपण अध्यक्ष झाल्यापासून एक भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारचं यश हां पाठीमागील निवडणुकीमध्ये मिळालेलं दिसतंय. नाही, अध्यक्ष त्याची झाल्यापासून पुनरावृत्ती जी आहे ती आता या निवडणुकीमध्ये पुन्हा संपली. या निवडणुकीमध्ये 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समिती ही आमच्या भाजपच्या 100% निवडून येणार. भारतीय जनता पार्टीनं नेलकंठीमध्ये जो 30 वर्ष त्यांनी शिवसेनेशी एकनिष्ठपणे काम केलं, तो काल भारतीय जनता पार्टीमध्ये आले, त्यांना तुम्ही उमेदवारी दिली, मग निष्ठावंतांना डावलले असं वाटत नाही का? नाही, निष्ठावंताला डावलं द्यायचं कारणच नाही हो. आता तिथं केंद्रात पण आता भाजप शिवसेना एकत्रच आहेत, असं काय म्हणजे विषय नाही. नंदकुमार झंजे त्यांनी सुद्धा तयारी दाखवली होती, परंतु त्यांना डावलून तुम्ही आयात उमेदवाराला उमेदवारी दिली, हे योग्य वाटतंय तुम्हाला? आता ह्याबद्दल आता पक्षश्रेष्ठी ह्याच्यावर बोलतील काय बोलायचं. आपण बोलता कमी आणि आपलं काम जास्त आहे असं कार्यकर्त्यांच्या भावना आहे. बरोबर खरं आहे, आहे. खरं आहे. ऐनवेळी वेगवेगळ्या पक्षांबरोबर युती केल्यामुळं आपल्या पक्षामध्ये नाराजीचा गट मोठा तयार झालेला आहे. तुम्हाला असं वाटत नाही का हा नाराजीचा गट दुसरीकडे जाईल? एकही असा माणूस आमचा नाही की नाराज आहे. सगळं कार्यकर्ते आमचं 4 आहे.